तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरीने राकेश आणि अंजलीच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावून इथे आता राकेशची मेमरी न गेल्याचं सत्य समोर आणलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे राकेशचा बँड वाजवण्यासाठी अर्णव ईश्वरीने एक काम केलेलं असतं. एकाच वेळी रिया आणि शलाकाच्या काकांना घरी बोलावून इथे आता राकेश बरोबरचे लग्नाचे फोटोज अंजलीच्या समोर दाखवत राकेशची बँड वाजवलेली असते, राकेशची वाट लावलेली असते. तर अर्णव ईश्वरीने राकेशला एक्सपोज करण्यासाठी आता प्लॅन तयार का केलेला असतो आणि स्पाय कॅमेरा लावण्याची गरज का पडते हे आपण सविस्तरपणे बघूया. इथे आता ईश्वरीने खूपच हुशारीने इथे कणूला घरी परत आणलेले असते. वल्लरीने हे कारस्थान केले हे ईश्वरीला आता पुराव्यानिशी सिद्ध करायचं असतं. ते काम तिचं सुरू असतंच, पण एका बाजूला ईश्वरी आता पुन्हा राकेशच्या ट्रॅकवरती आलेली असते. ती म्हणत असते की पण या सगळ्या गोंधळामध्ये राकेशची खरोखर मेमरी गेली आहे की तो नाटक करतोय हे मला कसं काय कळेल, कारण आता राकेशला पण एक्सपोज करायचंच आहे ना. हे सगळं करत असताना इथे आता ईश्वरी म्हणते की सर मी एक काम करते. अर्णव म्हणतो काय करणार आहेस तू? ईश्वरी म्हणत असते की या सगळ्या गोंधळामध्ये आपलं राकेशकडे खूप दुर्लक्ष झाले. राकेशला तुम्ही नोकरी दिलीत, पण जर तो मेमरी गेल्याचं नाटक करत असेल तर त्याला आपली प्रॉपर्टी हवीच असेल ना. त्यानेच अंजलीताईंना प्रॉपर्टीचे हिस्से करायला सांगितले होते, हे विसरून जमणार नाही. तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवाच, पण मला असं वाटतं की आपण अजून एक नाटक केलं पाहिजे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो काय? ईश्वरी म्हणते की जेव्हा जेव्हा घरातले कुणी नसायचे, तुम्ही नसायचात माझ्या आजूबाजूला, तेव्हा राकेशने खूप नीचपणा केला आहे. जर मी त्याच्या रूममध्ये त्याला चहा घेऊन एकटीच गेले आणि मी जर एकटी असेन तर तो काहीतरी मला चुकीचं बोलेल ना, मग आपल्याला कळेल की तो नाटक करतोय की त्याची खरोखर याददाश्त गेले, आपल्याला कळेल. अर्णव म्हणतो मी सिंदोर, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तू काय बोलतेस त्याचं तुला कळतंय का? साधं सेन्स आहे का तुला? ती म्हणते काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो की जर तू एकटी गेलीस आणि त्याने जर तुला काही केलं, तुझ्यावरती अटॅक केला, तर तू काय करणार आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते सर अहो तुम्ही असणारच आहात ना माझ्या आजूबाजूला. तेव्हा अर्णव म्हणतो नाही, तरीसुद्धा तू एवढी मोठी रिस्क अजिबात घ्यायची नाही आहे. ईश्वरी म्हणते सर मला काहीच होणार नाही आहे, मी तुम्हाला शब्द देते. अर्णव म्हणतो अजिबात नको, मी एवढी मोठी रिस्क घेणार नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर आपल्याला राकेशचं सत्य शोधून काढायचं आहे की नाही ते सांगा. अर्णव म्हणतो ऑब्व्हियसली काढायचं आहे, म्हणून त्यासाठी एवढी मोठी चूक मी पुन्हा करणार नाही आहे, एवढं मोठं पाऊल मी उचलणार नाही. मी तुला कुठल्याच धोक्यामध्ये किंवा अडचणीमध्ये टाकू देणार नाही आहे स्वतःला. तू एकटीच गेलीस, त्या लोकांकडून आपल्या कणूला आणलंस, तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं? तेव्हा ईश्वरी म्हणते सर पण मला काही झालं नाही ना, पण जेव्हा कणू माझ्याकडून हरवली होती आरोपसुद्धा माझ्यावरतीच झाले होते ना. मग आता मला रिस्क घेऊ द्या, निदान काय खरं खोटं ते तरी समोर येईल ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो पण मला हे योग्य वाटत नाही. ईश्वरी म्हणते सर सत्य शोधून काढायचं असेल तर आपल्याला आता हे पाऊल उचलावं लागणार आहे आणि तुम्ही माझी साथ द्या. तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण तुला काहीही वाटलं तर लगेच मला आवाज द्यायचा. ईश्वरी म्हणते हो सर. त्यानंतर इथे ईश्वरी मोबाईल सुरू करते आणि अर्णव आता तिला फोन करून मोबाईल चालू ठेवतो, जेणेकरून त्यांच्यामध्ये जे काही बोलणं होणार आहे ते अर्णवला ऐकता येईल. तेव्हा इथे ईश्वरी मोबाईल घेते आणि एका हातामध्ये चहाचा कप घेऊन ती राकेशला चहा द्यायला जाते. ती म्हणत असते जीजू हे घ्या, तुम्हाला चहा घ्या. आणि तेवढ्यातच इथे राकेश एकटाच बसलेला असतो. दरवाजा अचानकपणे बंद होतो. दरवाजा बंद झाल्यानंतर ईश्वरी घाबरते. तेव्हा राकेश उठून उभा राहतो आणि ईश्वरीकडे एकटक बघत असतो. तेव्हा ईश्वरीला वाटतं की आता जर ह्याने काहीतरी चुकीचं बोलला, माझी इंदोरी जिलेबी बोलला,
तर मला कळेल की याचं हे सगळं नाटकच आहे. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी राकेशसाठी चहा घेऊन गेलेली असते. अंजली आता रूममध्ये नसते. अंजली कणूला घेऊन डॉक्टरांकडे गेलेली असते. आणि तेव्हा इथे राकेश एकटाच आता रूममध्ये असतो. तेव्हा घरामध्ये कुणी नाही आहे असं समजल्यानंतर राकेश काहीतरी चूक करेल असं ईश्वरीला वाटत असतं. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी चहा घेऊन आले म्हटल्यानंतर राकेश तिच्याकडे बघतच बसतो. आणि दरवाजा बंद झाल्यानंतर तो ईश्वरीच्या समोर येऊन तिच्या बाजूने जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजा उघडतो तेव्हा ईश्वरीला आश्चर्य वाटतं की हा मला इंदोरी जिलेबी वगैरे काही बोलला नाही, माझा हात पकडला नाही, असं का? तेव्हा इथे आता राकेश येतो आणि म्हणतो, दरवाजा उगाच बंद नको, लोकांचा गैरसमज व्हायला नको ना. हल्ली या घरामध्ये लोकांचे गैरसमज लगेचच होतात. तुमच्या बाबतीतच नाही का? किती आणि काय काय ऐकावं लागलं तुम्हाला. माणूस म्हणून मलासुद्धा वाईटच वाटलं. तेव्हा राकेश काय म्हणतो, दरवाजा उघडा ठेवतो, लोकांना चुकीचं वाटायला नको. आणि तसंही मी प्रत्येक स्त्रीला माते समानच समजतो, परस्त्री माते समान. तेव्हा इथे राकेशचा हा नीचपणा ईश्वरीला माहिती असतो, पण राकेश इतका सुधारलाय म्हणजे नक्कीच त्याची याददाश्त गेले असं तिला आता वाटतं. तेव्हा ईश्वरी चहा देते आणि ती आता अर्णवच्या रूममध्ये निघून येते. राकेश म्हणतो, ईश्वरीजी धप्पा, कसं वाटलं तुला आता? अर्णव आणि ईश्वरीचा विश्वास संपादन करायचा होता. मला अंजलीसमोर एक्सपोज करणार होतीस ना 4 वाजेपर्यंत. मला एक्सपोज करता येऊ नये म्हणून मी स्वतःचा अपघात घडून आणला. एवढं मोठं धाडस केलं मी. मरणाच्या दारामध्ये गेलो होतो. सगळ्यांना खोटं ठरवलं की नाही. माझी स्मृती कुठेही गेलेली नाही आहे. पण मला सेफ ठेवण्यासाठी आणि माझं सत्य कधीही अंजलीच्या समोर येऊ नये यासाठी मी गप्प बसलो होतो. तेव्हा इथे राकेशने हे नाटक केलेलं आहे. राकाची याददाश्त गेलेली नाही आहे हे आता सिद्ध झालेलं असतं. पण ईश्वरीला वाटतं की ह्याची याददाश्त खरोखर गेली. ती जाते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर ऐकलंत ना राकेश काय म्हणाला? तो म्हणतो, ऐकलं, परस्त्री माते समान म्हटलं आहे. ईश्वरी म्हणते, मला असं वाटतंय त्यांची याददाश्त खरोखर गेली आहे. अर्णव म्हणतो, नाही, याददाश्त गेलेली नाही आहे, तो नाटकच करतोय, पण असं नाटक करतोय की आपल्याला खरं वाटतंय. ईश्वरी म्हणते, मग आता काय करायचं? अर्णव म्हणतो की ऑफिसमध्ये सुद्धा मी त्याच्यावरती लक्ष ठेवणारच आहे. ईश्वरी म्हणते, पण घरामध्ये सुद्धा ठेवावं लागेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, आपण एक काम करूया, अंजलीताईच्या रूममध्ये आपण एक स्पाय कॅमेरा बसवूया, त्याशिवाय आपल्याला सत्य समजणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण रूममध्ये कॅमेरा वगैरे लावणं चुकीचं आहे ना. तेव्हा राकेश काय म्हणतो की आता माझ्यावरती जबरदस्तीने नातं लादू नका. आणि तो खाली झोपत असतो हे अर्णवला माहिती असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की तसंही तो खाली झोपतो, ताईबरोबर सुद्धा तो नाटकच करतोय, तसंही त्याचं माझ्या ताईवरती काही प्रेम वगैरे नाहीच आहे, तो खाली झोपत असतो. पण ताई नसताना तो काय करतो आपल्याला हे कळलं पाहिजे. नाहीतर एक काम करू, जेव्हा ताई घरामध्ये नसते ना तेव्हा आपण स्पाय कॅमेरा लावू. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, आपण तेच करू. तेव्हा इथे आता अंजली कडूला घेऊन वल्लरीबरोबर आजीबरोबर मंदिरामध्ये गेलेली असते. आणि एके दिवशी राकेश आता रूममध्ये असतो. अर्णवने कधी नव्हे तो जाऊन आता स्पाय कॅमेरा अशा अँगलने बसवलेला असतो की संपूर्ण रूम इथे आता त्याच्यामध्ये त्या कॅमेऱ्याने कवर केलेली असते. राकेशला त्याबद्दल काहीच माहिती नसतं. आणि तेव्हा इथे आता राकेश काय करतो, अंजली नाही आहे, मग आता त्या बेडवरती पसरून झोपलेला असतो. म्हणत असतो की ह्या मूर्ख बिंडोक बाईमुळे मला खाली झोपावं लागतं आहे, मला पसरून झोपायचं आहे माझ्या बेडवरती. आणि तो आता खेळणी इकडे तिकडे फेकून देतो आणि बेडवरती पसरून झोपतो. आणि म्हणत असतो, कसं वाटलं हे नाटक. आणि जो तो पोक्या पोक्या चालत असतो ना, तो आता ताठ होऊन सगळीकडे अगदी ताठ मानेने चालत असतो. त्यानंतर मोबाईलमध्ये ईश्वरीचा फोटो बघत असतो. ईश्वरीच्या फोटोला तो किस वगैरे करत असतो. तेव्हा इथे अर्णव बघतो. त्यानंतर अंजलीला मूर्ख बिंडोक वाटेल तसं काहीही बोलत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो, मी सिंदूर बघितलंस, हा नीच माणूस कधीच सुधारणार नाही आहे.
आतासुद्धा तो सुधारलेला नाही आहे. त्याचं भांडं फुटेल म्हणून त्याने फक्त हे नाटक केलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मग आता काय करायचं? तेव्हा अर्णव म्हणतो की आता एकच पर्याय आहे. आता त्याला ताईसमोर एक्सपोज करायचं. इथे आता राकेश नाटक करत असतो. तो आता ताठ मानेने इथे आता डोकं वगैरे उंचावून केसांवरून हात फिरवत असतो, आरशात बघत असतो. या सगळ्या गोष्टी आता त्याने ज्या केलेल्या असतात ना, त्या अर्णवला कळून आता चुकतं की हा माणूस याददाश्त गेल्याचं नाटक करतो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक काम करूया, आता आपण असा प्लॅन करूया की ह्या राकेशची वाटच लावूया. रिया आणि शलाकाताईंचे काका ह्यांना आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेऊ. अर्णव म्हणतो, कसं काय? ईश्वरी आता त्याला प्लॅन समजावून सांगते. ठरल्याप्रमाणे शलाकाचे काका आणि रिया दोघेही आता घरी आलेले असतात आणि म्हणत असतात की राकेश साहेब कुठे आहेत? तर इथे लगेच रिया म्हणत असते, सर्वेश कुठे आहे? अंजली म्हणते, एक मिनिट, तुम्ही राजेशला राकेश म्हणताय, तुम्ही सर्वेश म्हणताय, असं का? त्याच्या अपघाताबद्दल कळलं, त्याला खूप लागले असं कळलं, म्हणून तर मी इथे आली आहे ना. रिया म्हणते, अंजलीताई तुमचे भाऊ कुठे आहेत? तेव्हा ती म्हणते, हा काय माझा भाऊ, इथेच आहे अर्णव, तो माझा भाऊ आहे. तेव्हा रिया म्हणते, हा भाऊ नाही, तुमचा तो भाऊ खाऱ्या डोळ्यांचा सर्वेश हो. ती म्हणते, सर्वेश माझा भाऊ नाही आहे. आणि राकेशसुद्धा कोण आहे तुमचा? इथे राजेश राहतात, माझे मिस्टर, त्यांचा अपघात झाला होता. ते म्हणतात की हो का, त्यांना बोलवा ना इथे. अंजली म्हणते, बोलवते, पण तुम्ही कोण? तेव्हा रिया म्हणते की मी सर्वेशची गर्लफ्रेंड आणि गोव्यामध्ये आम्ही एंगेजमेंटसुद्धा केली आहे. आणि मी शलाकाचा काका, म्हणजे जे राकेश आहेत ना, राकेश. तेव्हा तो म्हणतो, राकेश नाही, राजेश्वर पाटील. राजेश्वर पाटील आहेत ना, ते माझे जावई, त्यांनाच बघायला आलो आहे. ते इथेच राहतात असं समजलं. शलाकाचे मिस्टर राजेश्वर पाटील इथेच राहतात. अंजलीला कळत नसतं की नक्की यांना आता काय बोलायचं आहे. तेव्हा इथे राकेशची बँड तर आता वाजलेली असते रियाला आणि शलाकाच्या काकांना बघून. तेव्हा आता राकेश बाहेर येतो आणि म्हणतो, तुम्ही कोण आणि तुम्ही इथे काय करताय? तेव्हा इथे रिया लगेचच उठते, जाऊन राकेशला मिठी मारते आणि म्हणते, राजेश्वर नाही, सर्वेश कसा आहेस तू? अरे तुला इतकं कसं लागलं रे? पूर्ण चाटी वगैरे करून टाकली रे तुझी. ठीक आहेस ना? अंजली म्हणते, एक मिनिट, तुम्ही कोण? तर मी ह्याची आहे होणारी बायको. तेव्हा अंजली म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? उगाच काही बोलू नका, त्यांना काही आठवत नाही आहे म्हणून उगाच काही आरोप करू नका. तेव्हा इथे लगेचच रिया म्हणते, आरोप करायला मला काय वेळ लागले आहे का? अहो माझ्याकडे फोटोज आहेत. गोव्याला गेलो होतो ना आम्ही, आणि गोव्यावरून आल्यानंतर लगेचच अपघात झाला 8 दिवसात. तेव्हा ती इथे आता एंगेजमेंट केल्याचे फोटोज दाखवत असते. त्यानंतर गोव्यामधले त्याचे आणि तिचे क्लोज फोटोज इथे अंजलीला दाखवते, व्हिडिओज वगैरे दाखवते. तेव्हा इथे आता रियाचे आणि इथे राजेश्वर पाटील याचे फोटो बघितल्यानंतर अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा शलाकाचे काका म्हणतात, अहो मॅडम, अहो ताई, काय बोलताय काय? अहो ते माझे जावई आहेत. हे काय, माझी जी पुतणी आहे ना शलाका, तिचे मिस्टर आहेत ते. हा बघा पुरावा आणलाय ना दाखवायला, लग्नाचा अल्बम आणलाय. हे काय? तेव्हा अंजलीच्या आधीही लग्न हे शलाकाबरोबर झालं होतं हे आता अंजलीला समजतं. म्हणजे आधी शलाकाबरोबर लग्न केलं आणि मग तिला फसवून अंजलीबरोबर लग्न केलं. ही गोष्ट आता स्पष्ट झालेली असते. कारण इथे अंजली आणि राकेशच्या लग्नाला जर 3-4 वर्ष झाली आहेत, तर शलाका आणि त्याच्या लग्नाला तब्बल 7-8 वर्ष झालेले असतात. आणि मग काय, इथे आता राकेशने कशा पद्धतीने तिला फसवलं या सगळ्या गोष्टी आता काका सांगत असतात की तुम्ही तिला सोडून आलात. ती बिचारी तुम्हाला शोधत इथपर्यंत आली होती. नंतर तुमच्या गाडीचा अपघात झाला तेव्हा शलाकाला कुणीतरी मारलं आणि तुम्ही कुठे निघून गेलात आम्हाला माहितीच नाही. आता आम्ही बातम्यांना जेव्हा बघितलं की तुमचा इथे अपघात झाला आहे आणि तुम्ही यांच्याकडे राहता, तेव्हा मी या ठिकाणी आलो. मी हॉस्पिटलला गेलो होतो, तिथूनच मला यांचा पत्ता मिळाला, असं आता शलाकाचे काका म्हणतात. तेव्हा अंजलीला कळतं की राकेशचं शलाकाबरोबर लग्न झालं होतं, त्यानंतर माझ्याशी लग्न झालं आणि आता रियाबरोबर त्याने एंगेजमेंट केली होती. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव जे काही बोलत होते ते खरं होतं असं आता अंजलीला समजतं.
ती म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही हे सगळं केलं होतं आणि नंतर तुमचा अपघात झाला तर तुम्हाला आता काहीच आठवत नाही आहे का? पण आता माझे डोळे मात्र उघडलेत. आता तुम्हाला या घरात जो मान द्यायचा आहे तो मी बरोबर देणार. तर अशा रीतीने अर्णव ईश्वरीने इथे आता राखीची वाट लावत रियाला आणि शलाकाच्या काकांना बोलावून लग्नाचे फोटो अंजलीला दाखवत त्याचं बिंग फोडलेलं असतं. तेव्हा इथे अंजली काय म्हणते की माफ करा, तुम्हाला काही आठवो किंवा नाही, पण तुम्ही आता या घरातून निघून जा, असं स्पष्ट शब्दामध्ये अंजलीने राकेशला सांगितलेलं असतं.